आज मी बनवायला जात आहे पालक वडी. त्यासाठी पालक दिले छान अशी धुवून घेतली. आता ते आपण चिरून घ्यावी. पालक घ्यावी अशी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. जास्त बारीक नाही करायची आपल्याला. पालक वडीसाठी ते आपण वाटण तयार केलेलं आहे. याच्यात मी आलं एक तुकडा, लसूण, थोडी जिरी, थोडं मीठ घेतलेले. इथे मी काही सुके मसाले घेतलेले आहेत. गरम मसाला, धना पावडर, जिरे पूड आणि थोडीशी 2 चमचे दही. चला आता आपण एक टाकून घेऊया. दही, जिरे पूड, धना पावडर आणि गरम मसाला. कस्तुरी मेथी इथे घेतलेली आहे. कस्तुरी मेथीने काय होतं, याचं बाइंडिंग खूप छान, चवीला खूप छान लागतं. 1 चमचा लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट गोड कसं पाहिजे तसं. इथे 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. चला आता आपण सगळे पदार्थ टाकून घेऊया. लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ. वाटप या ठिकाणी याच्यावर टाकले. आता आपण याच्यात पीठ घालून पीठ मळून घेऊ. वडीसाठी इथे काही पिठे लागणार आहेत. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी बाजरी पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ. चला आता हे सगळे जिन्नस यात टाकून मळून घेऊ. मी आता सगळी पिठे टाकलेली आहेत. आता आपण हे हळूहळू मळून घेऊ. अगोदर बिना पाण्याचं मळून घ्यायचं आहे. नंतर ज्याप्रमाणे पाणी लागते त्याप्रमाणे पाणी टाकून गोळा तयार करून घेऊ. या ठिकाणी आपलं पीठ मळून झालेलं आहे. जण घट्टही नाही आणि सैलसही नाही असा गोळा मळून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 1 वाटी वाटीमधून एवढं पाणी लागलेलं आहे. त्याला वरून आपण तेल लावून घेऊ आणि अगोदर 10 मिनिटासाठी भिजायला ठेवू. चला आता 10 मिनिटाला तर भिजून देऊ. तोपर्यंत आपण कढई ठेवून याचे गोळे करू. नंतर इथे मी गोळे करून तयार केलेले आहेत. गोल करून चपट्या मारून घ्यायच्या, पातळ असा गोळा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडे तेल लागणार आहेत. त्या तेलमध्ये असे डीप फ्राय करायचे, दबवायचे त्यांना. सर्व प्रकारे तेल लावून घ्यायचे सगळीकडे. आणि इथे छानपैकी तेल गरम झालेलं आहे, त्यात हे वडे सोडायचे. याप्रमाणे बाकीचे वडे करून घेणार आहे. गॅसची फ्लेम आता स्लो करायचे. आता हे वडे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. उलटून घ्यायचे हळूहळू. खूप भन्नाट, चवीला खूप भारी, लहान मोठे असं सर्वांना आवडणारे वडे, पौष्टिकही आहेत. मुले पालक खायला कंटाळा करतात. मुलेच काय, कितीदा मोठेसुद्धा आपण पालक खायला कंटाळा करतो. पण जर तुम्ही त्याच पालकाचे असे वडे केले तर सर्वच जण आवडीने खाऊ शकतात. बघा, असं मस्तपैकी सोनेरी कलर येऊन द्यायचा आहे. आपले वडे तयार. हे बघा किती छान प्रकारे ना ब्राऊन कलर क्रिस्पी आलेला आहे. खायला खूप छान, सगळ्या बाजूनी तेल लागलेले आहेत. चला तर आता आपण हे टेस्ट करू. आपण हे कशावर पण खाऊ शकतो, सॉस, चटणी, दह्यासोबतही. बघा खूप छान असे लागणारे हे वडे, पौष्टिक आहे. तर आता मंडळी तुम्ही करून बघा, खावा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बाय बाय.